देवावरती किती श्रद्धा असावी हे चरित्र आम्हाला शिकवून जातं दिवा। प्रभू रामचंद्राचं चरित्र आम्हाला शिकवतं की परस्त्रीला सुद्धा माते समान मानलं पाहिजे। सांगू तुम्हाला, ज्या दिवशी रावणाचा वध माझ्या देवानं केला आणि देव चिंतेत बसले, चिंतेत बसल्यावरती रावणाची पत्नी मंदोदरी प्रभू रामचंद्राच्या पाठीमागे उभा राहिली। कुणीतरी एका स्त्रीची सावली माझ्या पाठीमागून मला दिसतेय, कुणीतरी एक स्त्री माझ्या पाठीमागे उभा आहे हे माझ्या देवाने पाहिलं आणि देव एका साईडला झाले, पाहिलं मंदोदरीला आणि हात जोडून विचारलं, माथे कोण तुम्ही? मंदोदरी म्हणते, देवा ज्या रावणाचा वध तुम्ही केला त्या रावणाची पत्नी मी मंदोदरी आहे। देव म्हणतात, मंदोदरी तुझ्या पतीनं अधर्म केला म्हणून त्याला मला मारायला लागले। देवा माझ्या पतीला तुम्ही मारलं म्हणून मी आली नाही, मला पाहायचं होतं। आतापर्यंत अनेक लोकांवरती विजय मिळवलेला माझा पती रावण, त्या रावणाला मारायचं सामर्थ्य कुणा वीर पुरुषामध्ये आहे त्याला मला पाहायचं होतं। देव म्हणतात, मंदोदरी काय वाटतं तुला, रावणामध्ये आणि माझ्यामध्ये फरक तरी काय आहे माथे? मंदोदरी सांगते, देवा माझ्या पतीनं माझ्या रावणानं एका परस्त्रीला उचललं आणि इथपर्यंत आणलं, पण एका स्त्रीची सावली जरी पाहिली तरी सुद्धा तुम्ही उठून उभा राहिला आणि नमस्कार केला। हा फरक आहे तुमच्यात आणि रावणात। रामाचं चरित्र महाराज आम्हाला शिकवून जातं, परस्त्रीला म्हणावं माते समान। रामाचं चरित्र